राहावा, ख्रिस्तामध्ये सतत वाढत राहणे. आता प्रियांनो, आपण गेले रविवारपासून बघत आहोत की आपली वाढ ख्रिस्तामध्ये कशा प्रकारे झाली पाहिजे. आपण फक्त एकदाच किंवा शाबातीच नव्हे, तर रोज ख्रिस्तामध्ये आपण वाढत गेलं पाहिजे, कारण ही आज काळाची गरज आहे. म्हणून आपण काल बघितलं की वधस्तंभ हा ख्रिस्ती वाढीमध्ये किती महत्वाचा भाग मानला जातो. आणि आज आपण बघणार आहोत तिसरा पाऊल, म्हणजे नवीन जीवन जगणे. आता तिसरं पाऊल म्हणजे नवीन जीवन जगणे. आता प्रियांनो, ज्यावेळी आपल्याला ख्रिस्त भेटलेला आहे, आपल्याला ख्रिस्त समजलेला आहे, वधस्तंभ ज्यावेळी आपल्याला समजतो, तर त्या पद्धतीने आपलं कार्य आपण पुढं सुरू ठेवलं पाहिजे. आणि हे न विसरता की ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलेलं आहे बरं, प्राण दिलेला आहे. आणि त्या बलिदानाला व्यर्थ न जाऊ देता आपण त्याचा उपयोग तारण मिळवण्यासाठी तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे बरं, प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या पद्धतीमध्ये किंवा त्याच्या विश्वासामध्ये आपण वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे न विसरता आपण सगळ्यांनी काटोकाटपणे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी म्हटलेले आहे, ख्रिस्ती जीवनातील एक मोठा गैरसमज म्हणजे तारण ही देवाच्या कृपेची मोफत देणगी आहे आणि त्यातूनच कथेचा शेवट होतो. आता या ठिकाणी प्रत्येकाला वाटतं निश्चितच ते फुकट दिलेलं आहे आणि फुकट दिलेल्या गोष्टीची किंमत मनुष्याला नसते. तुम्ही जरा बघितलं तर ज्यावेळी तुम्ही 2 रुपयाची गोष्ट विकत घेता त्यावेळी तिला तुम्ही जीवापेक्षा जास्त जपता. पण जे तुम्हाला फुकट मिळालं त्याची कदर मनुष्य काय करत नाही बरं, करत नाही. आणि तो तिकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो. आणि अशाच प्रकारे बरेच आपले ख्रिस्ती बंधू आहेत किंवा आपले भाऊ बहीण आहेत ख्रिस्ती, की जे प्रत्येक मंडळी त्या जी कृपा मिळालेली आहे, जे तारण देवाने फुकट दिलेलं आहे, त्याची त्यांना कदरच नाहीये. पण असं नाहीये प्रियांनो, आपल्याला ते तारण प्राप्त करून घेण्यासाठी जो विश्वास दाखवायचा आहे, जी क्रिया करायची आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला आणि मला रोज दैनंदिन जीवनामध्ये वाढायचं आहे, त्या गोष्टी सोडून देऊन आपण जगिक गोष्टीकडे काय करत आहोत बरं, जास्तीत जास्त इंटरेस्ट देऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे या ठिकाणी तसतसे नाही. होय, हे खरे आहे की ख्रिस्तामध्ये त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे व प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. आता या ठिकाणी ज्यावेळी हे सगळं मिळालं, पण देवाने त्याच्यासाठी किती मोठं खंडणी भरलेली आहे याची जाणीव प्रियांनो आपल्याला असली पाहिजे, किंवा आपण इतरांना देखील त्या जाणीव करून देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. फुकट तर दिलेलंच आहे, त्याबद्दल काय डाऊटच नाहीये, संशयच नसावा. पण त्याच्यासाठी देवाने स्वतःचा पुत्र त्यांनी काय केला बरं, अर्पण केलेलं आहे वधस्तंभावरती. येशू ख्रिस्ताने ते दुःख सहन करून त्यांनी काय केलेलं आहे बरं, आपल्यासाठी तो तारण दिलेला आहे. मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलं की मागच्या वेळेस की त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आज मनुष्य आरोग्यासाठी धडपडत आहे. तो जाऊन 2 रुपयाचं टॅबलेट घेतो, जाऊन डॉक्टर दाखवतो, दवाखान्यात दाखवतो. तुम्ही बघितलं दवाखान्यामध्ये भीडच्या भीड गर्दी लागलेली आहे. आरोग्यासाठी लोक पळत आहेत. पण देवाने ते फटके सहन करून तुम्हाला मला आरोग्य मिळवून दिलेलं आहे. मग ते आरोग्य तुम्हाला आणि मला त्याचा लाभ होण्यासाठी आपण त्याच्या वचनामध्ये त्याच्यामध्ये वाढण्याचा आपण प्रयत्न दैनंदिन जीवनामध्ये केला पाहिजे. आणि तरच त्या कृपा जी तुमच्यावर माझ्यावर झालेली आहे त्याचं तारण काय होणार आहे बरं, तुम्हाला आणि मला मिळणार आहे. या ठिकाणी इपिस्करास पत्र याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन असं म्हटलेलं आहे की त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची काय झालेली आहे बरं, क्षमा आपल्याला मिळालेली आहे. हे देखील खरे आहे की कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. बघा, कृपेनेच तुमच्या विश्वासाच्या द्वारे
आपण जो विश्वास धरतो की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी या पृथ्वीतलावरती येऊन त्यांनी स्वतःचा प्राण दिला, हा जर विश्वास आपण जगासमोर जर दर्शवित असो, तर प्रियानो तुमचे तारण झालेले आहे. आणि ही बाब खूप खूप खरी आहे आणि खूप महत्वाची आहे. कारण शेवटच्या काळी ख्रिस्ताला जगासमोर एक्सेप्ट करणे, स्वीकारणे हे खूप कठीण गोष्ट होऊन बसणार आहे. कारण सैतान हा गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे तो तुम्हाला मला गिळाव्यास पाहण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आपल्याला ज्या ज्या वेळी विरुद्ध होणार आहे, ज्या ज्या वेळी ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी विरोध होणार आहे, ख्रिस्ताची भक्ती करण्यासाठी विरोध होणार आहे, त्या त्यावेळी आपण विश्वासाने ती कृती करणं गरजेचं आहे. आणि तरच तुम्हाला आणि मला तारण मिळणार आहे. या ठिकाणी इफिस 8:9 म्हणतं, कारण कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हातून झालेले नाही. म्हणजे मी केलं म्हणून माझं तारण झालं नाहीये. तर ही काय आहे बरं? तर हे देवाचे दान आहे. कोणी आड्यात म्हणजे गैरसमज बाळगू नये. ओके, की म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. म्हणजे आपण गैरसमज बिलकुल न बाळगता की माझ्यामुळेच माझं तारण झालं. तर प्रियांनो, हे देवाच्या कृपेमुळं, देवाच्या इच्छेस्तव, देवाला तुमच्याविषयी काहीतरी वाटतं म्हणून तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे बरं? देवाने तारण दिलेलं आहे. होय, कृपा मुक्त आहे, पण कृपेमुळे देवाच्या पुत्राचा जीव गेला. कृपा मुक्त आहे, पण त्या मुक्तीसाठी तुम्हाला ते फुकट मिळून देण्यासाठी स्वतःचा जीव त्याला अर्पण करावा लागला. मुक्त कृपा म्हणजे स्वस्त कृपा असा त्याचा अर्थ होत नाही. बोनाफरचे पुन्हा उदाहरण पाहूया. स्वस्त कृपा म्हणजे पश्चातापाची आवश्यकता न बाळगता क्षमा करणे, मंडळीच्या शिस्तीशिवाय बाप्तिस्मा घेणे, पापाची क्षमा न मागता प्रभुभोजन घेणे, वैयक्तिक पापाची क्षमा न मागता तारण प्राप्त करण्याची अपेक्षा. स्वस्त कृपा म्हणजे शिष्यत्व कृपा, शिष्यत्व शिवाय कृपा, वधस्तंभाशिवाय कृपा, जिवंत आणि देहधारी असलेल्या येशू ख्रिस्ताशिवाय कृपा. असं नाहीये, पण आपल्याला त्याच्या कृतीमध्ये, आपल्याला विश्वासामध्ये ती कृपा मिळवणं खूप खूप गरजेचं आहे. प्रियांनो, स्वस्त कृपेचा येशूच्या आव्हानाशी काही संबंध नाही. जेव्हा येशू एखाद्याला व्यक्तीला बोलवतो, तेव्हा तो त्याला किंवा तिला घेऊन जाण्यासाठी काय करत आहे बरं? एक वधस्तंभ देत आहे. आणि ज्या ज्या वेळी प्रभू येशू ख्रिस्त ज्या ज्या व्यक्तीला बोलवतो, त्याला काय करत आहे बरं? तो वधस्तंभ देत आहे. आणि म्हणून आपल्याला रोज शास्त्रामध्ये सांगितलेले, तुम्ही काय करा? स्वतःचा वधस्तंभ घेऊन चाला. आता वधस्तंभ म्हणजे काय प्रियांनो? की हे एक प्रतीक आहे की आपलं काय करायचं आहे बरं? आपल्याला त्याची जाणीव असणं खूप खूप गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापासाठी काय केलेलं आहे याची जाणीव प्रत्येक मंडळीतील सभासदाला, प्रत्येक आत्म्याला याची जाणीव असणं गरजेचं आहे. आणि जाणीव असून फक्त ऐकून किंवा समजून न घेता तर कृतीमध्ये त्याच्या इच्छेस्तव जगणं हे खूप महत्वाचं आहे. शिष्य होणे म्हणजे अनुयायी असणे, आणि येशूच्या अनुयायी होणे हे काय बरं? सोपं काम नाही. पौल करिंथ येथील मंडळीला कृपेच्या जबाबदाऱ्याबद्दल जबरदस्तपणे लिहितो. प्रथम तो त्याच्या स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलतो. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे, आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झालेली नाही. परंतु या सर्वपेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्या बरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने काय केलेले आहे बरं? ते केलेले आहे. आता पौल या ठिकाणी म्हणतो, म्हणजे जो चमत्कारी पौल होता, ज्याला देवाचं दान प्राप्त झालं प्रियांनो, तो देखील हेच सांगत आहे की माझ्यामुळे काय झालेलं नाहीये, किंवा मी ते कर्म केले म्हणून ते झाले नाहीये, तर ते कर्म माझ्याकडून करून घेतले गेले, ते देवाच्या कृपेमुळे झालेले आहे. आणि म्हणून मी जो कोण आहे, मी जो संदेश आहे, तो देवाच्या कृपेमुळे आहे. प्रियांनो, ही जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे.
आज माणसाला 4 पैसे आले की त्याला काय वाटतं बरं, की मी सगळ्यात मोठा, मी स्वतःच्यामुळे मी स्वतः मोठा झालेलो आहे. नाही प्रियांनो, ही देवाची इच्छा असते. देवाची काहीतरी इच्छा असते, म्हणून या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत असतात. आणि तुमचा उपयोग देवाला कुठेतरी करून घ्यायचा आहे, म्हणून देव तुम्हाला तो काय करतो बरं, आशीर्वाद देतो. पण ह्याची जाणीव आपण न विसरता, म्हणजे फक्त दुःखामध्येच देवाला आठवणं हे गरजेचं नाहीये, तर आपण सुखामध्ये ज्या ज्या वेळी आपल्याला जे काही मिळतं त्याच्यामध्ये आपण आभार प्रदर्शन करणं खूप गरजेचं आहे आणि देवाच्या नियमानुसार चालणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे पौल त्याच्या जीवनात देवाच्या कृपेश्रेष्ठत्व मान्य करतो आणि लगेचच त्याला जोडून तो सांगतो की ही कृपा त्याच्यासाठी व्यर्थ ठरली नाही. इस्कॉनन या ग्रीक शब्दाचा शब्दाशः अर्थ होतो रिक्तपणा, असा होतो. आता इस्कॉनन हा ग्रीक शब्द आहे, याचा शब्दाशः अर्थ जर बघितला तर त्याचा अर्थ रिक्तपणा, रिक्तपणा म्हणजे मोकळेपणा. याचा अर्थ असा आहे की पौलाला व्यर्थ रिकामे जीवन जगण्यासाठी कृपा मिळालेली नाही, तर आत्म्याच्या फळाने भरलेले जीवन, आणि ते देखील त्याच्या स्वतःच्या सामर्थ्याने नव्हे तर अंतर्गुण कृपेच्या सामर्थ्याने जीवन जगण्यासाठी काय झालेलं आहे बरं, ती मिळालेली आहे. आता जी कृपा मिळालेली आहे ते असं मोकळं जगण्यासाठी नाही, तर त्या कृपेमुळे आपण इतरांना देखील ती कृपा, त्याची जाणीव करून देण्यासाठी ती कृपा मिळालेली आहे. म्हणजे माझं तारण झालं म्हणून मी गप बसलं नाही पाहिजे, तर त्या तारणाच्या गोष्टी किंवा ते तारण इतरांना सांगण्यासाठी आपण देवाचं कार्य करणं खूप खूप गरजेचं आहे. आणि म्हणून त्याचप्रमाणे तो विश्वासणाऱ्याला तुमच्याकडून देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये अशी विनंती करतो. 2 कोरिंथियर 6 अध्याय आणि 1 वचनामध्ये सांगितलेलं आहे की तो विश्वासणाऱ्याला काय करत आहे, तुमच्याकडून देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये म्हणून अशी विनंती करत आहे. देवाची कृपा आपल्यावर एका प्रकारच्या रिक्तपणेपासून मुक्त करण्यासाठी आणि दुसऱ्या प्रकारच्या रिक्ततेमध्ये ठेवण्यासाठी दिलेली नाही. देवाची कृपा म्हणजे आपल्याला देवाच्या कुटुंबाचा एक भाग बनवण्यासाठी स्वतःशी समेट घडून आणणे, हा त्याचा उपक्रम आहे. कुटुंबात आल्यानंतर आपण कुटुंबात राहतो आणि त्याच्या अद्भुत कृपेच्या सामर्थ्याने देवाच्या प्रेमाचे फळ धारण करतो. आता या ठिकाणी कृपा ही फक्त मोकळं जाण्यासाठी नव्हे, तर प्रियांनो त्याच्या देवाने जे फळं प्राप्त करून दिलेले आहे, पवित्र आत्म्याचे जे फळं तुम्हाला प्राप्त होतात, त्याचा उपयोग तुम्ही देवाच्या सेवेसाठी करणं गरजेचं आहे. म्हणून ख्रिस्तामध्ये वाढणं म्हणजे परिपक्वता वाढणे आहे, जेणेकरून दिवसेंदिवस आपण ख्रिस्ताच्या इच्छेचे चिंतन करू शकू आणि ख्रिस्ताच्या मार्गावर चालू शकू. त्यामुळे प्रश्न असा आहे की परिपक्व जीवनाची वैशिष्ट्ये आणि त्यानंतर निरंतर वाढीचे चिन्ह कोणती आहेत, याची यादी न संपता आपण अशा 7 प्रमाण चिन्हावर काय करूया बरं, आज आपण विचार करूया. या ठिकाणी जे परिपक्व जीवन आहे त्याचे वैशिष्ट्य आणि त्याचे निरंतर वाढीचे चिन्ह कोणती आहेत, याचं काय करणार बरं आपण ह्या पुढच्या अभ्यासामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे आत्म्याचे जीवन. आता आत्म्याचे जीवन कसे असते, आता मला हे सांगण्याची गरज नाही, कारण प्रत्येकाला माहिती आहे की आत्म्याचं जीवन कसं असलं पाहिजे. मग ज्यावेळी आपल्याला हे तारण मिळालेलं आहे, ज्यावेळी देवाची कृपा तुमच्या आणि माझ्यावरती झालेली आहे प्रियांनो, त्यावेळी आपण काय केलं पाहिजे, आपण कशा प्रकारे वागलं पाहिजे, आपल्याला कशाची जाणीव असणं गरजेचं आहे, हे पहिला विचार आपण सगळेजण आज करूया. प्रियांनो, असे बरेच लोक आहेत की जे काय करतात बरं, फक्त ऐकून घेऊन पुढं त्याच्या कृतीमध्ये पालन करण्याचा प्रयत्न करत नाही. पण हे सर्रास चुकीचं आहे. आपण सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट या नात्याने आज बरेच ख्रिस्ती मंडळ्या जगामध्ये वावरत आहेत आणि मी त्यांच्याकडे आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी त्यांना फक्त ख्रिस्त माहिती आहे, पण ख्रिस्ताचे पालन, ख्रिस्ताच्या शिस्तीचे पालन, कृपेचा जो भाग आहे, कृपा कशामुळे मिळाली याची जाणीव इतर ख्रिस्ती लोकांना नाहीये.
आणि प्रियांनो, तुम्हाला आणि मला त्याची जाणीव आपण प्रत्येक लोकांपर्यंत घेऊन जाणं आहे. ज्याला ख्रिस्त नाही त्याला वधस्तंभाची जाणीव करून द्यायची. ज्याला वधस्तंभ ठाऊक आहे त्याला त्याच्या वधस्तंभावरती जे अर्पण केलेलं आहे त्याची जाणीव आपण त्यांना करून द्यायची आहे. तरच प्रियांनो या कृपेचा काय होणार आहे बरं, तर कृपेचा पालट तारणामध्ये होणार आहे आणि तुम्हाला आणि मला निश्चितच देवाचं तारण मिळणार आहे. आता योहान याच्या पुस्तकामध्ये निकोडिमस नावाचा एक मनुष्य होता, परुषी होता, आणि त्याला ज्यावेळी तो देवाला भेटला, ज्यावेळी तो त्याला देवाला भेटला आणि त्यांनी देवाला विचारलं की मला तारण मिळण्यासाठी मी काय केलं पाहिजे. तर देवाने त्याला म्हणजे येशूने त्याला उत्तर दिले की मी तुला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात काय करू शकत नाही, प्रवेश करू शकत नाही. तर प्रियांनो, पाण्याने आपला बाप्तिस्मा झाला, आता आत्म्याने बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे. जोपर्यंत या दोन्ही गोष्टींनी होत नाही तोपर्यंत आपला प्रवेश होणार नाही, असं योहान याचा 3 अध्याय 5 वचन म्हणतं. पवित्र आत्म्याच्या पुनर्निर्माण करणाऱ्या शक्तीशिवाय ख्रिस्ती जीवनाची सुरुवातही होऊ शकत नाही. तो सत्याचा आत्मा आहे असा योहान 14:17 मध्ये सांगितलेला आहे. तो आपल्या सर्व सत्यतेत मार्गदर्शन करतो. आणि पवित्र आत्मा नेहमी, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळी पेंटिकॉस्टच्या दिवशी स्वर्गावरण होत होतं 50व्या दिवशी, त्यावेळी त्यांनी आपल्याला अभिवचन दिलं होतं, शिष्यांना अभिवचन दिलं होतं की मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो, पण जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी काय पाठवणार आहे बरं, कैवारी पाठवणार आहे. कैवारी याचा अर्थ पवित्र आत्मा. आणि हा पवित्र आत्मा तुम्हाला रोज मार्गदर्शन करतो. आणि याची जाणीव प्रियांनो तुम्हाला मला न कळत होतेच. कारण ज्या वेळी 2 विचार तुमच्या मनामध्ये येतात, मी हे करू का नको, केलं तर असं आहे, नाही केलं तर असं, 2 ज्या वेळी विचार येतात त्यावेळी निश्चितच प्रियांनो मला याच्या असं माझ्या वैयक्तिक अनुभवावरून मी सांगतो की हे पवित्र आत्म्याचंच काम आहे की ज्यावेळी आपण एक नेगेटिव्ह विचार धारण करून किंवा नेगेटिव्ह विचाराला समर्थन करण्यासाठी जातो त्यावेळी आपल्याला ठाऊक असतं की हे वाईट आहे, हे चुकीचं आहे. आणि तुम्हाला एक चांगला विचार देखील तुमच्या छोट्या मेंदूमध्ये सारखा कार्यरत असतो की हे चुकीचं आहे, मी नाही केलं पाहिजे, पण तरीही आपण काय करत नाही बरं, आपण ते ऐकत नाही. म्हणजे पवित्र आत्मा हा तुम्हाला रोज मार्गदर्शन करत आहे असं योहानाच्या पुस्तकात म्हटलेलं आहे. तो आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करतो आणि पवित्र शास्त्रात प्रगट केल्याप्रमाणे देवाची इच्छा समजून घेण्यास तो काय करतो बरं, तुम्हाला आणि मला मदत करतो. तो पाप, धार्मिकता आणि न्यायाची खात्री देतो. बघा, पवित्र आत्मा तुम्हाला देवाची इच्छा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. वाईट करू नको ही देवाची इच्छा आहे आणि हे पवित्र आत्मा तुम्हाला सांगत असतो. आणि या ठिकाणी तो धार्मिकता आणि न्यायाची खात्री तुम्हाला देत असतो असं योहान याच्या 16वा अध्याय आणि 7 आणि 8 वचनामध्ये सांगितलेलं आहे. ज्याशिवाय आपण आपल्या कृतीचे आणि आपण जगत असलेल्या जीवनाचे वर्तमान आणि सार्वकालिक परिणाम समजू शकत नाही. आपल्या जीवनात आत्म्याची परिवर्तनशील शक्ती आणि उपस्थिती आपल्याला देवाचे पुत्र आणि कन्या काय करते बरं, बनवते. म्हणूनच प्रियांनो, आत्म्याद्वारे ख्रिस्त आपल्यात काय होतो बरं, राहत आहे. आणि आत्म्याच्या द्वारेच ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहे असे 1 योहान याचा 3 अध्याय आणि 24वे वचन आपल्याला सांगतं. आत्म्याच्या निवासामुळे एक नवीन जीवन येते आणि ते नवीन जीवन ज्यामध्ये देवाच्या इच्छेविरुद्ध असलेले जुने विचार, कृती आणि नातेसंबंधांना नाकारते. त्यात नवीनता ही देखील आहे की ते आपल्याला एक नवीन निर्मिती बनवते, समेट घडून आणते आणि मुक्त करते. नीतिमत्वात वाढ होण्यासाठी काय होते बरं, मदत होते असं रोम याचा 8वा अध्याय 1 ते 16 वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि येशूची प्रतिमा गौरवातून गौरवाकडे प्रदर्शित करण्यासाठी पापापासून मुक्त केले जाते.
जेव्हा देवाचा आत्मा अंतःकरणाचा ताबा घेतो तेव्हा तो जीवनाचे रूपांतर करतो. पापी विचार दूर केले जातात, वाईट कृत्यांचा त्याग केला जातो. राग, मत्सर आणि भांडणाची जागा प्रेम घेते, नम्रता आणि शांती घेते, दुःखाची जागा आनंद घेतो आणि त्याचे स्वरूप स्वर्गातील प्रकाश प्रकाशित करते. कोणीही तो हात पाहत नाही जो भार उचलतो. जेव्हा विश्वासाने आत्मा स्वतःला देवाला समर्पित करतो तेव्हा आशीर्वाद मिळतो. प्रत्येक मानवी डोळ्याला दिसेल की देवाच्या प्रतिमेमध्ये एक नवीन अस्तित्व निर्माण होते. प्रियांनो, ज्या वेळी आत्मा कार्य करतो, ज्या वेळी पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करत असतो, त्यावेळी तुमच्यामध्ये बरेच असे बदल काय होतात बरं, तुम्हाला आणि मला दिसून येतात. आणि प्रियांनो, हे बदल आपल्यामध्ये घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज इतके नेगेटिव्ह विचार आपल्या लोकांमध्ये पसरलेले आहेत की त्या नेगेटिव्ह विचारामध्ये आपण रोज वाढत आहोत आणि त्याच्यामुळे तुम्ही आणि मी आपण काय होतो बरं, नेगेटिव्ह होत आहोत. आणि नेगेटिव्ह विचार करण्यासाठी सैतान तुम्हाला भीती घालण्याचा प्रयत्न करत आहे प्रियांनो. मग ती भीती आपण देवाच्या कृपेवरती आपण भिस्त ठेवून ती भीती सोडली पाहिजे, कारण तुम्हाला सैतान हात लावू शकत नाही. प्रियांनो, हे लक्षात ठेवा, कारण देवाची कृपा तुम्हाला कुंपणासारखी आजूबाजूला आहे. ही खात्री आपण ख्रिस्ती या नात्याने बाळगणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण जगिक गोष्टीला न घाबरता आपण देवाला घाबरूया. आज मनुष्याला घाबरत आहे. मला माझे अधिकारी काय म्हणतील, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील. अरे, तुम्ही जर सत्य धारण करत आहात, सत्य प्रणता आपण धारण केलेले आहे, तर मनुष्य काय, तुम्हाला सैतान देखील काय करू शकणार नाही, कारण देव तुमच्या बरोबर आहे. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करत आहे. प्रियांनो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये कार्य करण्यासाठी आपली कृती आपण त्याच्याकडे आपण केली पाहिजे. असं सांगितलेलं आहे की जर आपण एक पाऊल जर देवाकडे टाकलं तर प्रियांनो, देव तुम्हाला 9 पावलं पुढे घेऊन जाणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही ऑलरेडी किती पावलं पुढे गेला जीवनामध्ये, 10 पावलं पुढे गेलेला आहात. किती सुंदर असं विचार आहे. म्हणजे तुम्हाला आणि मला एक पावलाचा फक्त विचार करायचा आहे की मी तो एक पाऊल कसा पुढे टाकू, आणि देव तुम्हाला घेऊन जाण्यास तयार आहे. कारण देव वाटच बघत आहे की माझं लेकरू माझ्याकडे कधी येईल. मग आपण वेळ का दौडवत आहे, आपण वेळ का लावत आहे, आपली मंडळी वेळ का घेत आहे. आपण फक्त तोंडाने येशूचा स्वीकार करणे, प्रार्थना करणे, संदेश सांगणे, अरे हे तोंडातून न करता अंतःकरणातून केलं पाहिजे. जो संदेश, जी प्रार्थना, जे आपण इतरांसाठी कळकळ दाखवतो ती कृतीमधून दाखवा प्रियांनो. तरच तो आत्मा तुमच्यामध्ये कार्य करत आहे याची जाणीव तुम्हाला होणार आहे. आत्मा आपल्याला देवाचे वारसदार आणि ख्रिस्ताबरोबर संयुक्त वारसदार बनवतो. जर आपण त्याच्या कार्यात त्याच्याबरोबर दुःख सहन केले तर आपल्याला एकत्र गौरव मिळते. बघा, आपण जर त्याच्या कार्यात त्याच्याबरोबर दुःख सहन केले तर, म्हणजे जे कार्य आपण आज करत आहोत की देवाचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याच्यामध्ये जे दुःख, ख्रिस्ताला जे दुःख होत आहे ते जर तुम्ही सहन केलं तर निश्चितच ते आपण त्याचं गौरव एकत्रपणे करत आहोत, असं रोम करासपत्र याचा 8वा अध्याय आणि 17व वचन सांगतं. अशा प्रकारे आत्म्याचे जीवन हे आध्यात्मिक कृतीचे आव्हान आहे. पापाची जुनी क्रमवार नाकारून सध्याच्या जीवनात ख्रिस्ताच्या दुःखात सहभागी व्हावे, जेणेकरून आपण त्याच्याबरोबर भविष्यातील गौरवाचे काय होणार आहे बरं, भागीदार होऊ शकू. आणि बघा, पापाची जी जुनी क्रमवार आहे तिला नाकारून आपण काय करूया, सध्याच्या जीवनात ख्रिस्ताच्या दुःखात आपण सहभागी होऊया. म्हणजे जे काही पापी जीवन आपण जगून गेलेलो आहोत आणि आता जे आपण जीवन जगत आहोत यामध्ये आपण देवासाठी, म्हणजे जरीही प्रियांनो आपण पूर्वी जे काही पाप केलेले आहे, देव तुम्हाला रोज एक नवीन सूर्य उदय दाखवत आहे.
आणि तो दाखवण्याचं कारण हेच आहे की तुम्ही काय करा बरं, पश्चाताप करा, तुम्ही देवाला स्वीकारा, तुमचा पूर्वीचा मनुष्य तुम्ही सोडा आणि त्याच्या या जगात जगत असताना आपण ते काय करायचंय, जेणेकरून आपण त्याच्याबरोबर भविष्यातील गौरवाचे काय होणार बरं भागीदार होणार. म्हणजे ह्या आपण नवीन जीवनामध्ये जगत असताना, सध्याच्या जीवनात आपण जगत असताना आपण त्याच्या दुःखामध्ये भागीदार होऊया. भागीदार होऊया म्हणजे काय, आपण त्याचं कार्य पुढे चालूया. आणि निश्चितच ज्यावेळी आपण त्याचं कार्य पुढे चालवतो तर जग तुम्हाला स्वीकारत नाही प्रियांनो, कारण येशूला जगाने स्वीकारलं नव्हतं, येशूला जगाने नाकारलं. आणि निश्चितच ही जाणीव तुम्हाला आणि मला असणं गरजेचं आहे की ते लोक आम्हाला स्वीकारत नाहीत, ते लोक देवाचा स्वीकार करत नाही म्हणून मी तिथं जाणार नाही. असे बरेच लोकांचे मी काय केलेले आहे बरं, त्यांच्याकडून ऐकलेलं आहे की त्या ठिकाणी लोक ऐकत नाही, तो तिथं कोण मंडळी नाहीये, तिथं काही 4 लोक जमत नाहीयेत. अरे आपण प्रयत्न केला पाहिजे, तुम्हाला लवकर कोण स्वीकारणार नाहीये. आपल्याला देवाच्या प्रेमाची, देवाच्या कार्याची, जसं प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या ज्या ठिकाणी जायचा नाही त्या त्या ठिकाणी जाऊन देखील कार्य केलेलं आहे आणि तिथं लोकांनी त्याला स्वीकार केला असं काही नाहीये, तर लोकांनी त्याला नाकारलं, पण शेवटी त्याला स्वीकारण्याची वेळ आज जगाला आलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ख्रिस्ती आध्यात्मिकता म्हणजे कल्पनारम्य आणि गूढ वादाच्या जगात प्रवेश करणे होय नाही. या जगात आपल्याला आपल्या समाजात आणि आपल्या घरात ख्रिस्ताबरोबर दुःख सहन करणे, हे सामायिक कारणे, साक्षीदार होणे, उपासना करणे आणि या जगात ख्रिस्ताचे जीवन जगणे हे एक आव्हान आहे. हे केवळ आत्म्याच्या अंतर्भूत उपस्थितीमुळेच शक्य आहे. येशूची प्रार्थना अशी आहे की आपण जरी या जगात असलो तरी आपण जगाचे होऊ नाही. किती सुंदर देवाची इच्छा आहे बघा, योहान 17 अध्याय 15 वचनामध्ये. जरी आपण या जगात जगत असलो प्रियांनो, तर देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही या जगाशी समरूप होऊ नाही, तुम्ही या जगाचं होऊ नाही. आणि आम्ही सगळं उलट करत आहोत, जाणीव होऊ नाही होऊ, आम्ही या जगासाठीच करत आहोत, या जगामध्ये आम्हाला सगळं मिळावं हेच प्रयत्न करत आहोत, स्वर्गामध्ये आम्हाला मिळावं म्हणून कोणीही प्रयत्न करत नाही. स्वर्गाचा 7-12 कोण मिळवण्याचा प्रयत्न करतो का? आपण फक्त इतरांना सांगतो पण कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत नाही प्रियांनो. आणि तो 7-12 स्वर्गाचा 7-12 मिळवणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न केला पाहिजे प्रियांनो. अशा जगात जगले पाहिजे जे आपले निवासस्थान आहे आणि तेच आपल्याला ध्येयाचे क्षेत्र आहे. परंतु आपण या जगाचे नाही, कारण आपले नागरिकत्व आणि आशा येणाऱ्या युगात आहे, असं फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय आणि 20 वचन सांगतं की हे आपले नाहीये प्रियांनो. आणि असं जगणं जगा की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या युगामध्ये ज्या ठिकाणी सार्वकालिक जीवन मिळणार आहे त्या जीवनासाठी, त्या जागेसाठी तुम्ही प्रयत्न करा. तिथं तुम्हाला काय करता येतं का याचा विचार करा. आणि तरच प्रियांनो आपल्या जीवनामध्ये निश्चितच ख्रिस्त प्रकाशित होणार आहे. पौल या आत्म्याने सशक्त जीवनाचे वर्णन आध्यात्मिकरित्या वाढणारे आणि परिपक्व होणारे असे करतो. अशी परिपक्वता देहाची कामे नाकारले देहाची कर्म तर उघड आहेत. ती ही आता देहाचे कर्म बघा, आपल्याला आपण जे कर्म करतो, आता याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे की आपण हे जे कर्म आहे बघा, हे देहाचे कर्म या ठिकाणी किती सुंदर सांगितलेले आहे. गलती 5:19-21 मध्ये. ओके, सॉरी, देहाचे कर्म सांगितलेले आहे. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर्य, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत बरं प्रियांनो? हे आपल्या देहाचे कर्म आहेत. आणि या प्रत्येक टायटलमध्ये आपण कुठं बसतो का, यातून आपण किती दूर राहिलं पाहिजे, आपण देवामध्ये किती वाढलं पाहिजे, याची जाणीव तुम्हाला आणि मला असली पाहिजे. आणि म्हणून आत्म्याचे फळे स्वीकारा आणि फळे उत्पन्न करा, कारण आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारी फळे. आता बघा या ठिकाणी गलती 5:19-21 मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की तुमच्या देहाची कर्म
मग गलती 5:22 आणि 23 मध्ये तुम्हाला त्या आत्म्याची फळं म्हणजे देहाची कर्म आपण सोडून देऊया आणि आत्म्याची फळं स्वीकारूया. आणि ती फळं म्हणजे कोणती बघा, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रदमन हे आहेत. आपण कित्येकाने आपल्या संदेशामध्ये ह्या फळांचा उपयोग केलेला आहे, प्रत्येकाने केला. पण प्रियांनो, एक आपण ते फळ आपल्या जीवनामध्ये आपण वाढवलं आहे का, हा प्रश्न तुम्हाला आणि मला आजच्या दिवसाच्या विचारामध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. या आत्म्याचे जे फळ आहेत त्यामधलं एक फळ तरी आपण आपल्या जीवनात जोपासलं आहे का, हा प्रश्न, हा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि हा वैयक्तिक प्रत्येक मनुष्याने विचारायचा आहे स्वतःला, की मी ते फळ, एक जरी फळ मी माझ्यामध्ये जोपासलं तर प्रियांनो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, 110% गॅरंटी आहे की येशू त्या ठिकाणी इतर फळे वाढवणार, तुम्हाला कृपेचं, तुम्हाला तारणाचा अनुभव घडवून देणार आणि देव तुमच्यामध्ये कार्य करणार. आणि म्हणून प्रियांनो, आपण सगळेजण प्रेम आणि एकतेचे जीवन, ख्रिस्ती जीवन हे एकतेचे जीवन आहे. एकीकडे देवाशी समेट झालेले आणि एकीकडे आपल्याला सहमानवाशी समेट झालेले काय आहेत बरं, जीवन आहे. आणि म्हणूनच आजच्या दिवसासाठी मी इथंच थांबत आहे की आपण ह्या फळांची जोपासना करणं. प्रियांनो, कृपा ही फुकट मिळाली म्हणून त्याची किंमत जगाला नाहीये, पण ही फुकट आहे याची जाणीव तुम्हाला आणि मला असली पाहिजे. आणि ही फुकट काय, कारण या फुकट देण्याच्या मागे कोणीतरी त्याला काय केलेलं आहे बरं, आपलं मौल्य दिलेलं आहे, स्वतःचा प्राण दिलेला आहे. ही जाणीव प्रियांनो आपण आपल्या मंडळीला करून देण्याचा प्रयत्न करूया. आतापर्यंत आपण फक्त फुकट दिलं, फुकट आहे, तारण तुम्हाला मोफत आहे. पण प्रियांनो, ते काय आहे, त्याच्या मागे देवाने स्वतःचा पुत्र दिला. आज जर तुम्हाला 4 पैसे देण्यासाठी कोणाला तर सांगितले फुकट द्या, तर देऊ का आपण? नाही. तर यासाठी आपण ह्या विचाराने आज जे आत्म्याचे जे फळ आहेत त्यातील एक तरी फळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आपण जोपासूया. आपण त्या फळाची वाढ आपल्या जीवनात करण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि निश्चितच देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो, हीच माझी आज देवाचरणी प्रार्थना आहे. पुन्हा एकदा आपण उद्या सकाळी भेटूया आणि पुढच्या अभ्यासामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. आमेन. थँक्यू.